तुम्हाला तुमचं काम नीट नाही करता येत का? एकदा विचारायचं तरी मला. आमच्या काही प्रथा असतात, तुमच्या हलगर्जीपणामुळे आमच्या त्या प्रथा पूर्ण झाल्या नाही तर. मंजिरी, काय झालंय? काय आवाज चढलाय? दादा बघ ना, या माणसाने काय गोंधळ घालून ठेवलाय ते. नाही पण नेमकं झालं काय? चुडा भरल्यानंतर हे कडं मायाच्या हातात घालायचं होतं, त्यांनी मीराच्या हातात घातलं. काय हो, एवढ्या निष्काळजीपणे कसं वागू शकता तुम्ही? चूक झाली साहेब, माफ करा. जाऊ द्या आता, त्याला आपल्या रामपुऱ्यांची प्रथा काय माहिती. आपण त्याच्यापेक्षा काढून टाकूया ना ते कडं आता. मीरा ये ग इकडे, हात दे. चल काढूया ते. अगं ये पुढे. अक्कल शून्य मुलगी, चिंगटपणा करू नको. बांगडी घालून ठेवलीये, कळत नाही तुला? हात हळू दुखते. निघत का नाही हे कडं? मीरा इकडे. जाता अहो वहिनी, त्याला काढायला सांगा ना. ते काढ रे. नाही निघत. खरं म्हणजे ना, या मीराला अक्कल नाहीये. आपल्या हातात सोन्याचं कडं घालताय ते दिसतंय ना, तर थांबवायचं नाही. नर्मदा, तिला माहितीये का प्रथा? तिची काय चूक आहे? हं? मुळात मीरा बांगड्या भरत असताना ते सोन्याचं कडं तिच्या पुढे ठेवलंच कशाला? जेव्हा माया बांगड्या भरणार होती तेव्हा ते द्यायचं ना कडं. मी काढते. स्वतःच्या हातातलं कडं स्वतःला पण काढता येत नाहीये. मूर्ख कुठली. मीरा दे, मी काढते. मारते हळू. माया, जरा सावकाश, तिला त्रास होतोय. माया इझी, ते हळूहळू काढलं तर ते निघेल. येस येस, आय एम ट्राइंग. हे काय, घरच्या सोन्याची बांगडी मीराच्या हातात. वेदाच्या बाबांचं लग्न मायाताई सोबत आहे की मीरा सोबत? अरे साहेब, मायाताई, माझा हात दुखला तरी चालेल, पण काढा कडं. माया थांब. तुझ्याकडून नाही निघणार ते कडं, मी काढते. मीरा, मी तुला त्रास होऊ देणार नाही. हा, अलगद काढते. हा,
अरे वा, म्हणजे आता मीराचं आणि अनन्याचं मस्त जमणार. नाही म्हणजे बरं झालं ना कडं निघालं. आता मायाच्या हातात घालता येईल नाही का? हे काय घडून गेलं? ही अनावधानाने झालेली चूक म्हणायची की नशिबाचा एखादा संकेत? आता मायाच्या हातात कडं घातलं तरी तरी प्रथा आधीच मीराच्या हातून पार पडली. आओ दादा, घाला आता चुडावर राहायच्या हातात. ए मीरा, चल सरक तिकडनं मागे हो. ये ग माया. आता खरी प्रथा पार पडणार. दादा, हे कडं मायाच्या हातात घाल. आता कडं काढण्याचा पहिला मान माझा. ही एक माया. मी करते हा प्रयत्न. अय्या, निघालं कडं. वा वा, म्हणजे आपल्या दोघींची जोडी मस्त जमणार आहे. हे कडं वधूच्या हातात घालायचं होतं, तुम्ही मीराच्या हातात घातलं. हे काय, घरच्या सोन्याची बांगडी मीराच्या हातात? वेदाच्या बाबांचं लग्न मायाताई सोबत आहे की मीरा सोबत? अरे वा, म्हणजे आता मीराचं आणि अनन्याचं मस्त जमणार. वेदाच्या बाबांचं लग्न मायाताई सोबत आहे की मीरा सोबत? मीरा मीरा मीरा, का प्रत्येक वेळी माझ्या आणि अथर्वच्या मध्ये येते ही दीड दमडीची मुलकरीण म्हणून या घरात आली? तिला मी माझी बहीण मानली, करवलीचा मान दिला आणि मालकीण व्हायला निघाली. अशीच, अगदी अशीच ती अंबिका सुद्धा माझ्या आणि अथर्वच्या मध्ये यायची. तिला संपवून टाकलं मी. काय चीज आहे मीरा? तुझा उद्या या जगातला शेवटचा दिवस असणार आहे. आय विल किल यू.
रडतेस की काय? ए मी रडत नाही हा, मी रडवते. तू प्लॅन सांगणार होतास, त्याचं काय? माया माया किती काळजी करतेस तू? डोंट वरी. चल, थोड्याच वेळात तो गावरान गोडवा स्वतःहून घराच्या बाहेर जाईल. लेजर इज ऑल माइंड. प्लॅन रेडी आहे. एक मिनिट. एकदा का ती मीरा घराच्या बाहेर पडली की माझी माणसं तिचा गेम ओव्हर करणार. बाय हुक और बाय क्रॉक. गुड. फक्त एक गोष्ट विसरू नकोस, मीराला मारताना तिचे हाल हाल झाले पाहिजे, थडफडून मेली पाहिजे ती. कळलं? तुला किती वेळा सांगितलंय तोंड बंद ठेवत जा म्हणून. कशाला नको तिथे बोलतोस? अगं या घराची प्रथाच तशी आहे. नमुरीच्या हातातून सासरचे बांगडे काढतात. मी फक्त बोलून दाखवली, त्यात माझी काय चूक? गप्प बसा अरे. माझी काय चूक म्हणे? माझ्या ताईंना किती वाईट वाटलं माहितीये? तुझ्या हातात बांगडी होती, त्यात माझी काय चूक? अरे शांत बसा. हे बघ, तुला माहित नाहीये पण मी पाहिलंय. माया ताई ना फक्त वेदासाठी हे लग्न करताय. या लग्नामागे ना त्यांचा खूप मोठा त्याग आहे. आणि इतकं सगळं माहित असताना आपल्या बोलण्याने त्यांना त्रास होणं हे किती चुकीचं आहे. हे बघ, आणि माया ताईंना त्रास झालेला ना मी अजिबात खपवून घेणार नाही. त्यामुळे लग्न होईपर्यंत तू गप्प बसायचं, तोंड बंद ठेवायचं तुझं. कळलं? बरं बाबा, नाही बोलणार. लग्नापर्यंत मी इकडे येणारच नाही. जातो मी फिरायला. मीरा, आत येऊ? हो या ना. मीरा, तुझ्या गावी एक प्रॉब्लेम झालाय. काय 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 झालंय? कसं सांगू तुला? तुझ्या काकांचा ऍक्सिडेंट झालाय का? काय? हो. पण तुम्हाला कसं माहित? तुम्हाला कसं कळलं? त्याचं झालं असं की आपल्या घरी लग्न आहे, सो लग्नात तुझ्या काकांना भटजी म्हणून बोलवायचं असं प्लॅनिंग चाललं होतं. नाही म्हणजे पाहुणे म्हणून आम्ही त्यांना इन्व्हाइट करणारच होतो, खास तुला सरप्राईज देण्यासाठी. म्हणून मी त्यांना कॉल केला. काय ते नागनाथ काका, त्यांना कॉल केला तर रॅन्डम तिसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीने कॉल उचलला का, आणि त्याने मला सांगितलं की तुझे काका इथे यायला निघाले होते आणि रस्त्यात ऍक्सिडेंट झाला त्यांचा. काका काका इथे येत होते आणि फोन कसा नाही केला? आता ते मला कसं माहिती मीरा, आणि मला तुला खोटं बोलून टाइम मिळणार आहे ना. ती तुझी बहीण, त्यांची मुलगी, काय तिचं नाव? श्रद्धा. हां, ती पण होती त्यांच्यासोबत. त्या दोघांना गावातल्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय का? मी फोन करून विचारते. मीरा हे बघ, अशा वेळेला कॉल करून काही फायदा होणार नाही. कोणी तुला खरं सांगणार नाही किती मोठा ऍक्सिडेंट झालाय ते. सगळेच सांगणार की नाही थोडीशी जखम आहे. लागतोय कॉल? नाही, स्विच ऑफ येतोय. मीरा, मला तर कळलं तुझी ती बहीण श्रद्धा, तिची कंडिशन क्रिटिकल आहे. अगं तू अजित दादा असं नका बोलू. मी लगेच निघते गावाला जायला. हां प्लीज. मीरा, तुला काहीही मदत लागली तर प्लीज कळव. आम्ही आहोत सगळे इथे. हा, तू जा, गावी जा, तुझ्या काकांची काळजी घे. नीट छान, काही प्रॉब्लेम नाहीये. माहित नाही काका कसे असतील.
सावकाश सावकाश. श्रद्धाला जास्त लागलंय का? सावकाश. पण लग्नाचं नियोजन आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे बरं का. नाही पण ते वेडिंग प्लॅनर वाले आहेत ना. हो आहे ते त्यांचं. साहेब, आई साहेब, मीरा आई साहेब, काय झालं, का रडतेस तू? मीरा तू एवढी पॅनिक का झाली आहेस? मीरा, काय झालंय? बोल ना. माझे काका आणि श्रद्धा. काय त्यांचं काय? आई साहेब, ते आपल्याच घेणे येत होते आणि एक मिनिट मीरा, तू आधी शांत हो. शांत हो आधी, शांत हो. हा शांत हो बाळा. आता शांतपणे मला सांग, काय झालं? आई साहेब, काका आणि श्रद्धा आपल्याच कडे येत होते आणि रस्त्यात त्यांचा अपघात झाला. अरे देवा, ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत. काय त्यांच्याशी काही बोलणं झालं का? नाही, त्यांचा फोनच लागत नाहीये. मी फोन करते. काही नाही होणार बाळा, काही नाही. काय झालं? बिझी येतोय. मीरा बघ, रिलॅक्स. तुझ्या काका आणि तुझ्या श्रद्धाला काहीच नाही होत, ठीक आहे? मला ते आई साहेब, मला ना आत्ताच गावी जावं लागेल. मी लगेच निघते. अगं ऐक. अगं तू कसं जाऊ शकतेस? आता मायाची करवली म्हणून तुलाच उभं राहायचंय ना लग्नात. आणि लग्नात वहिनींना मदत करावी लागेल ना. अशी कशी जाऊ शकशील तू? नर्मदा, काका आणि श्रद्धापेक्षा महत्वाचं आहे का ते आत्ता? मीरा, काही नाही होणार. तू गाडीने जा, मी ड्रायव्हरला सांगतो. हा आणि मीरा, हे पैसे सोबत ठेव. हं? मीरा घे, लागेल गरज पडेल. हा घे बाळा, घे. हॉस्पिटलमध्ये गरज पडेल, घे. अगं घे ग, दादा एवढा देतोय ना. ठेव. आणि काही लागलं तर मंजिरीला फोन कर. हा अनन्या, तिला गाडीपाशी सोडून ये. हो चल, नीट जा. बोला बाई साहेब. माया, माया, तू आहेस ना तिकडे? मी सोडणार नाहीये तुला. तू काळजी करू नकोस बाळा, मी येतोय. तुझा बाप येतोय तुला वाचवायला. काळजी करू नकोस बाळा. काय म्हणते आमची लाडकी सून अंबिका? थैथयाट करते आई नुसता. सोडा जाऊ दे म्हणते. तिला अशा बंधनात टाकलाय त्यातून तिची मुक्तता होणं शक्य नाही. माया, माझ्या वेदाच्या जवळही जायचं नाहीयेस तू. तू जर तिला काही केलं तर तुला सोडणार नाही. मी जिवंत नाही सोडणार तुला. मी वाच. पुढच्या 4 दिवसात आमच्याकडे लग्न कार्य. ते होईपर्यंत डोळ्यात तेल घालून तिच्यावर लक्ष ठेव. तिला बाहेर येऊ देऊ नकोस. हो बाई साहेब, तुम्ही निश्चिंत राहा.